Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the stock levels. In this lecture, we will be studying the meaning of stock level and the different stock levels maintained in the business. So, first, we will start with the meaning of stock level. What is stock level? Stock level means stock level is a system or stock level is a technique which ensures that the sufficient quantity of goods are made available as and when required in the business. Okay, we know that for a smooth running of the production, for the smooth running of the business activities, there should be adequate quantity of goods available at each and every time. And for ensuring that the goods are available as and when required and as per the requirement, this particular technique or this particular system is employed in the business. कोणत्याही बिझनेसमध्ये बिझनेसमनला असं वाटत असतं की आपल्याला जेवढ्या वस्तू हव्या आहेत, ज्या क्वांटिटीमध्ये वस्तू हव्या आहेत, ज्या वेळेला त्या उपलब्ध असणं गरजेचं आहे, त्या वेळेला त्या उपलब्ध बिझनेसमध्ये झाल्या पाहिजेत आणि बिझनेसमध्ये त्या वस्तू अवेलेबल कशा होतील हे खात्री करण्यासाठीची ही एक सिस्टीम आहे. धिस सिस्टीम इन्शुअर्स दॅट द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ गुड्स आर अवेलेबल इन द बिझनेस ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. ही जी काय सिस्टीम आहे स्टॉक लेवल, ही सिस्टीम काय इन्शुअर करते, कशाची खात्री देते? जर आपण ही सिस्टीम बिझनेसमध्ये वापरली तर त्यामुळं आपल्या बिझनेसला ज्या वेळेला वस्तू लागणार आहे, ज्या क्वांटिटीमध्ये लागणार आहे, ज्या वेळेत त्या वस्तू हव्या आहेत, त्या वेळेला त्या वस्तू उपलब्ध करून घेण्यासाठी, उपलब्ध होण्यासाठी ही सिस्टीम ही वापरली जाते. सो द मेन बेनिफिट ऑफ using this particular system is this system ensures, this system confirms that the goods which are required in the business are made available as and when it is required. ज्या वेळेला आपल्या बिझनेसमध्ये जेवढ्या वस्तूची आवश्यकता असेल तेवढ्या वस्तू उपलब्ध करून देण्याची खात्री देणारी ही एक सिस्टीम आहे. प्लस दिस सिस्टीम also ensures that no any surplus of goods is kept in the business. बिझनेसमध्ये अननेसेसरी आवश्यकता नसेल तेवढा सरप्लस देखील ह्या सिस्टीममुळं हा शिल्लक राहत नाही. म्हणजे द गुड्स आर केप्ट ॲज पर आवर रिक्वायरमेंट, नो सरप्लस इज मेंटेन्ड. जेवढे बिझनेसला वस्तू आवश्यक आहेत तेवढ्याच वस्तू बिझनेसमध्ये अवेलेबल केल्या जातात. अननेसेसरी ओव्हर स्टॉकिंग इज नॉट डन इन धिस पर्टिक्युलर सिस्टीम. That is, when this particular system is employed in the business, it ensures that the goods are made available as per the requirement of the business, and it also ensures that no any surplus, no any overstocking is done in the business. बिझनेसमध्ये वस्तू जेवढ्या हव्या आहेत, जेवढ्या वस्तूंची गरज आहे तेवढ्या वस्तू ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला ह्या सिस्टीममुळे त्या अवेलेबल होतात. कधीच बिझनेसमध्ये वस्तूंचं शॉर्टेज होत नाही. ह्या सिस्टीममुळे ते इन्शुअर होतं, खात्री होते. आणि प्लस बिझनेसमध्ये जेवढ्या वस्तू हव्या आहेत तेवढ्याच वस्तू अवेलेबल केल्या जातात. अननेसेसरी त्या वस्तूचं ओव्हर स्टॉकिंग, अननेसेसरी त्या वस्तूचा जादा स्टॉक हा कधीही केला जात नाही. सो to ensure this particular system is employed or is used in the business. बिझनेसमध्ये आपल्याला ज्या वेळेला जेवढ्या वस्तू हव्या आहेत तेवढ्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी बिझनेसमध्ये कधीही वस्तूचे शॉर्टेज होऊ नये, ज्या वेळेला आणि जेवढ्या वस्तू हव्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी ही जी काय स्टॉक लेवल ही सिस्टीम आहे, ही सिस्टीम ही बिझनेसमध्ये वापरली जाते. सो स्टॉक लेवल इज अ सिस्टीम टू इन्शुअर दॅट द गुड्स are made available in the business as and when they are required. बिझनेसमध्ये जेवढ्या वस्तू हव्या आहेत, ज्या वेळेला हव्या आहेत त्या वस्तू अवेलेबल होतील ह्याची खात्री देण्यासाठीची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला स्टॉक लेवल असं म्हटलं जातं. फर्दर धिस सिस्टीम ऑल्सो इन्शुअर्स दॅट नो एनी एक्स्ट्रा गुड्स, अननेसेसरी गुड्स और सरप्लस गुड्स आर केप्ट इन द बिझनेस. जेवढी आवश्यकता आहे तेवढ्याच वस्तू ह्या बिझनेसमध्ये स्टोअर केल्या जातात. अननेसेसरी जादा स्टॉकचा सरप्लस म्हणजे जादा स्टॉक हा करून ठेवला जातं नाही. त्या सिस्टीमला स्टॉक लेवल असं म्हटलं जातं. अँड द डिफरंट स्टॉक लेवल्स विच आर मेंटेन्ड इन द बिझनेस आर
decided or are calculated on the basis of different points or different aspects like consumption of material. What is our consumption of material? आपल्याला किती वस्तू लागतात? What is the delivery time? Now the question is, what is delivery time? What is ordering quantity, etc., etc. These 3 points are very important. Okay, first point is consumption of material. ओके, व्हॉट इज कन्झम्पशन ऑफ मटेरियल? आपल्याला किती वस्तूंची गरज असते, आपण किती वस्तू वापरतो. कंझ्युम करणे म्हणजे वापरणे. ओके, एक्झाम्पलमध्ये आपल्याला कन्झम्पशन हे दिलेलं असतं. ओके, कन्झम्पशन ऑफ गुड्स इज गिवन इन द एक्झाम्पल. आणि हे जे काय कन्झम्पशन आहे, हे कन्झम्पशन आपल्याला 3 प्रकारे दिलं जातं. एक म्हणजे मॅक्सिमम कन्झम्पशन, आपण जास्तीत जास्त, अर्थ सिंपल आहे बघा, तो अर्थ कळायला पाहिजे. कन्झम्पशन म्हणजे वस्तूचा वापर, किती वस्तू आपण वापरतो. एक तर ते कन्झम्पशन मॅक्सिमम, मिनिमम आणि ॲव्हरेज अशा प्रकारे दिलं जातं. मॅक्सिमम कन्झम्पशन म्हणजे काय? आपण मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किती वस्तू वापरतो, मॅक्सिमम जास्तीत जास्त किती वस्तू वापरतो. सेकंड इज मिनिमम कन्झम्पशन. मिनिमम म्हणजे कमीत कमी, आपण कमीत कमी किती वस्तू वापरतो, मिनिमम. ओके, दिस इज सेकंड. अँड थर्ड इज ॲव्हरेज कन्झम्पशन. ॲव्हरेज कन्झम्पशन म्हणजे काय? ऑन एन ॲव्हरेज आपल्याला किती वस्तू लागतात. Okay, and this consumption may be in weeks, this consumption may be in months or in year. हे जे काय कन्झम्पशन आहे ते आपल्याला वर्षामध्ये, महिन्याचं कन्झम्पशन किंवा आठवड्याचं कन्झम्पशन आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलं जातं. आपल्याला ते कन्झम्पशन पर वीक आहे, पर मंथ आहे, हे आपल्याला इम्पॉर्टंट नाही. फक्त त्याचा अर्थ, कन्झम्पशन म्हणजे त्या वस्तूचा वापर आपण किती करतो, मॅक्सिमम कन्झम्पशन किती. म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल एका वर्षाची इन्फॉर्मेशन दिली असेल, इफ वी आर गिवन द इन्फॉर्मेशन ऑफ 1 year, देन व्हॉट इज मॅक्सिमम कन्झम्पशन. मॅक्सिमम कन्झम्पशन म्हणजे काय? तर आपल्याला वर्षभरामध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त किती वस्तू लागतात, मॅक्सिमम एका वर्षामध्ये किती ओके वस्तू लागतात. मिनिमम कन्झम्पशन म्हणजे काय? वर्षभरामध्ये आपल्याला कमीत कमी मिनिमम किती वस्तू लागतात, ओके, कमीत कमी. अँड थर्ड इज ॲव्हरेज कन्झम्पशन ऑफ इयर. वर्षभरामध्ये त्या वस्तू आपल्याला ऑन एन ॲव्हरेज किती वस्तू लागतात, इट इज ॲव्हरेज कन्झम्पशन. सो कन्झम्पशन मीन्स द यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल किंवा दॅट पर्टिक्युलर युनिट. वस्तू आपण किती वापरतो, इट इज कॉल्ड एज अ कन्झम्पशन. द नेक्स्ट पॉईंट इज डिलिव्हरी टाईम. This is also one important point. And what is delivery time? Delivery time means time required to obtain the goods from the supplier after placing the order. Okay, we know that in a business, whenever a business has to purchase the goods, then they have to prepare a purchase order and they have to send it to the supplier. Okay, and after giving the order or after placing the order, it takes near about 4 days, 5 days, 10 days or 15 days to receive the goods from the supplier. ओके, आपण ज्या वेळेला बिझनेसमध्ये एखाद्या वस्तूची ऑर्डर देतो त्यावेळेला आपण जसं आपल्या घरामध्ये आपण डायरेक्टली जाऊन वस्तू खरेदी करतो असं बिझनेसमध्ये केलं जात नाही. बिझनेसमध्ये पहिल्यांदा परचेस ऑर्डर तयार केली जाते. ती परचेस ऑर्डर तयार करून ती सप्लायरला पाठवली जाते आणि नंतर सप्लायरकडून वस्तू आपल्याला मिळतात. मग ऑर्डर दिल्यानंतर, आज समजा आपण ऑर्डर दिली, इफ वी प्लेस अवर ऑर्डर टुडे, आज जर आपण ऑर्डर दिली तर त्या वस्तू मिळायला किती दिवस लागतील, इट इज कॉल्ड एज अ डिलिव्हरी टाईम. ओके, अँड दिस डिलिव्हरी टाईम मीन्स टाईम रिक्वायर्ड टू ऑब्टेन द गुड्स फ्रॉम द सप्लायर आफ्टर प्लेसिंग द ऑर्डर. ऑर्डर प्लेस केल्यानंतर, ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला वस्तू मिळायला किती दिवस लागतात, त्याला म्हटलं जातं ऑर्डरिंग टाईम. अँड दिस ऑर्डरिंग टाईम is also given in 3 parts: maximum delivery time, minimum delivery time and average delivery time. maximum delivery time म्हणजे काय, तर ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो. ओके, जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो ऑर्डर दिल्यावर वस्तू मिळण्यासाठी, इट इज मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. सेकंड इज मिनिमम डिलिव्हरी टाईम. Okay, what is minimum delivery time? Minimum delivery time means order place केल्यानंतर, after placing the order, how many days it will take to receive the goods. वस्तूची ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी आपल्याला मिनिमम म्हणजे कमीत कमी किती वेळ लागतो, इट इज मिनिमम डिलिव्हरी टाईम. इट इज मेन्शन्ड इन द एक्झाम्पल. ओके, अँड थर्ड इज ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम म्हणजे काय, ऑर्डर प्लेस केल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी ऑन एन ॲव्हरेज आपल्याला किती वेळ लागतो. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल ऑफ ऑनलाईन शॉपिंग. आपण जर ऑनलाईन शॉपिंगचं एक्झाम्पल पाहिलं तर
we know that we make online shopping through various websites, Amazon, Flipkart, Snapdeal, etc, etc. Number of online shopping websites are available. Okay, and whenever we place any order, आपण ज्यावेळेला एखादी ऑर्डर प्लेस करतो, ती ऑर्डर ते वस्तू आपल्याला घरी डिलिव्हरी होण्यासाठी जो वेळ लागतो, मॅक्सिमम वेळ किती लागतो, 10 ते 12 दिवस मॅक्सिमम लागू शकतात. इट इज मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. सेकंड इज मिनिमम, कमीत कमी. समजा ती वस्तू एका जवळच्या सिटीमधून येणार असेल, ओके, तर मिनिमम किती दिवस लागतात, तर मिनिमम कदाचित 2-3 दिवस तरी लागतात. ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी 3 ते 4 दिवस तरी लागतात. इट इज मिनिमम टाईम. देन थर्ड इज ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. आपण जे काय ऑनलाईन शॉपिंग केले 1, 2, 3, 4 वर्ष करत असाल, त्याच्यावरून आपला एक्सपिरियन्स काय की ऑन एन ॲव्हरेज ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी ऑन एन ॲव्हरेज किती दिवस लागतात. ऑन एन ॲव्हरेज इट टेक्स 5 to 6 days or 7 days फॉर गेटिंग द गुड्स. इट इज ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. सो डिलिव्हरी टाईम मीन्स टाईम रिक्वायर्ड फॉर रिसिव्हिंग द गुड्स आफ्टर प्लेसिंग द ऑर्डर. वस्तूची ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्याला किती दिवस लागतात, इट इज कॉल्ड ॲज अ डिलिव्हरी टाईम अँड इट इज गिव्हन इन द एक्झाम्पल. त्या एक्झाम्पलमध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते. अँड लास्ट पॉईंट इज ऑर्डरिंग क्वांटिटी. What is ordering quantity? Ordering quantity means economic ordering quantity, which we have studied in the previous lecture. Okay, आपण प्रत्येक वेळेला ऑर्डर करताना किती क्वांटिटीची करतो, इट इज ऑर्डरिंग क्वांटिटी अँड इट इज ऑल्सो गिव्हन इन द एक्झाम्पल. Okay, all the information is given. Okay, what is the consumption of material, what is maximum, what is minimum, and what is average consumption, everything is given in the example. Delivery time, what is maximum delivery time, what is minimum delivery time, what is average delivery time, it is also given in the example. Lastly, what is ordering quantity, it is also given in the example. All such information, okay, in consumption 3 parts, maximum, minimum and average. Delivery time 3 parts, maximum, minimum and average, and lastly ordering quantity. All the information is given in the example, and by using this information we have to calculate the different stock levels. Now we will see what are the different stock levels which are calculated. First stock level which is calculated is reordering level. Okay, now here you should understand the meaning of particular level, plus you should also understand, or you should also note down the formula for calculating these levels, because in today's lecture we are going to study all these levels. We are going to study what is the meaning of these levels and what is the formula for calculating these levels. Okay, and in the next lecture we will be studying the various examples on the calculation of these stock levels, because a 14-mark practical problem is generally asked on the calculation of stock levels. आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त वेगवेगळ्या ज्या लेवल्स आहेत, 5 लेवल्स आपण च्या मीनिंग काय, ओके, ते मीनिंग पाहणार आहोत आणि त्याचे फॉर्म्युला पाहणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये ते फॉर्म्युले यूज करून लेवल्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत, कारण यावरती 14 मार्कचा एक एक्झाम्पल आपल्याला विचारलं जातं. सो फर्स्ट स्टार्ट विथ द first level is reordering level. Okay, in the name itself the meaning is given. Order levelचं नाव काय आहे, reordering. Re means पुन्हा. Okay, once again, re म्हणजे पुन्हा आणि ordering म्हणजे ऑर्डर करणे. म्हणजे या लेवलला स्टॉक आला, when the stock comes to this level we should place a reorder. Re means new order. Okay, so what is the meaning of reordering level? It is the level, ही अशी लेवल आहे at which, ह्या लेवलला स्टॉक आल्यानंतर at which the storekeeper, who is storekeeper? Storekeeper means गोडाऊन इन्चार्ज, किंवा जे स्टोअर्स आहे जिथं आपण वस्तू स्टोअर करून ठेवतो, ओके, साठवून ठेवतो, त्याला आपण गोडाऊन म्हणतो किंवा त्याला स्टोअर्स देखील म्हटलं. त्याचा जो कोण इन्चार्ज असेल, ओके, तिथला जो मेन व्यक्ती असेल, त्या लेवलला स्टॉक आल्यानंतर the storekeeper should place a new order for purchase of goods. त्या लेवलला स्टॉक आल्यानंतर, okay, when the stock of goods comes to this particular level, then the storekeeper should place a new order. त्या लेवलला स्टॉक आला की स्टोअरकीपरने नवीन वस्तूची ऑर्डर प्लेस केली पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे काही वस्तू अजून शिल्लक आहेत, आपल्याकडे काही वस्तू संपलेल्या नसतात. ओके, ठराविक लेवलला त्या स्टॉक आला की त्या लेवलला आल्यानंतर द स्टोअरकीपर शुड प्लेस अ न्यू ऑर्डर फॉर परचेस ऑफ गुड्स. सो दिस लेवल इज कॉल्ड एज अ रिऑर्डरिंग. रिऑर्डरिंग मीन्स पुन्हा ऑर्डर करणे. ओके, न्यू ऑर्डर शुड बी प्लेस्ड. री मीन्स पुन्हा और न्यू. ओके, न्यू ऑर्डर शुड बी प्लेस्ड when the stock of goods comes to this particular level. It is
reordering level, and this level is naturally between the maximum and minimum stock level. ओके, ही जी लेवल असते ती मॅक्सिमम स्टॉक लेवल आणि मिनिममच्या मध्ये असते. ते आपण एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला ते क्लिअर होईल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? दिस लेवल इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला इज मॅक्सिमम कन्झम्पशन. आपण जास्तीत जास्त किती वस्तू वापरतो ते एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं, इनटू मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळायला मॅक्सिमम टाईम किती लागतो तो सुद्धा एक्झाम्पलमध्ये दिला असतो. त्यामुळं रिऑर्डर लेवलचा फॉर्म्युला आहे मॅक्सिमम कन्झम्पशन इंटू मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, whenever we have to calculate the different stock levels, firstly we have to calculate reordering level only. सगळ्यात पहिल्यांदा हीच लेवल कॅल्क्युलेट करावी लागते. जरी आपल्याला सांगितलं कॅल्क्युलेट 1 मॅक्सिमम लेवल, 2 मिनिमम लेवल अँड 3rd रिऑर्डर लेवल, तरीसुद्धा पहिल्यांदा आपल्याला रिऑर्डर लेवलच कॅल्क्युलेट करावे लागते. अँड द फॉर्म्युला इज मॅक्सिमम कन्झम्पशन इंटू मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. सो दिस इज फर्स्ट रिऑर्डरिंग लेवल. Then the second level is maximum stock level. Okay, in the name itself it is, the meaning is given. What should be the maximum stock? आपण जास्तीत जास्त, मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किती स्टॉक केला पाहिजे, इट इज मॅक्सिमम लेवल. इट इज अ मॅक्सिमम लिमिट. जास्तीत जास्त एवढा स्टॉक केला पाहिजे, त्याच्यापेक्षा जादा स्टॉक करू नये. सो व्हॉट इज मॅक्सिमम स्टॉक लेवल? इट इज द लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ गुड्स विच शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲट एव्हरी टाईम. आपण जास्तीत जास्त एवढ्याच वस्तू, मॅक्सिमम लार्जेस्ट, जास्तीत जास्त एवढ्याच वस्तू आपण बिझनेसमध्ये साठवल्या पाहिजेत. द स्टोअर कीपर ऑर बिझनेसमन शुड नॉट स्टोअर मोर दॅन दिस लिमिट. हे जे काही लिमिट आहे हे मॅक्सिमम लिमिट आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही कधीही जादा वस्तू स्टोअर करू नये. आता हे जे लिमिट आहे ते कधीच क्रॉस करू नये, मॅक्सिमम लिमिट आहे ते. ओके, आणि ते लिमिट क्रॉस करू नये. बट व्हेन दिस लिमिट कॅन बी क्रॉस्ड, दिस लिमिट कॅन बी क्रॉस्ड ओनली व्हेन द बिझनेसमन वॉन्ट्स टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ मार्केट सिच्युएशन्स अँड टू अवॉइड द सीझनल शॉर्टेजेस. इफ द गुड्स आर ऑफ सीझनल नेचर, जर त्या वस्तू जर सीझनल असतील, ठराविक सीझनलाच जर अवेलेबल असतील, तर तुम्ही ही लेवल क्रॉस करू शकता. त्याच्यापेक्षा जादा स्टॉक थोडा केला तरी चालेल. किंवा इफ द बिझनेसमन वॉन्ट्स टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ मार्केट सिच्युएशन, इफ द प्राइसेस आर व्हेरी लो. ओके, वस्तूची किमती जर एकदम कमी असतील आणि ही जी काय मार्केटची कंडिशन आहे त्याचं जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल, तर त्यात 2 कंडिशनमध्ये, सिच्युएशनमध्ये तुम्ही ही लेवल क्रॉस करू शकता. अदरवाईज इट इज एक्सपेक्टेड दॅट द बिझनेसमन, द स्टोअर कीपर शुड नॉट क्रॉस दिस लिमिट, शुड नॉट स्टोअर मोर गुड्स दॅन धिस पर्टिक्युलर लिमिट, बिकॉज इट इज अ मॅक्सिमम लिमिट. हे जास्तीत जास्त वस्तू किती स्टॉक करायचा त्याचं मॅक्सिमम लिमिट आहे. जनरली इन 99% केसेस धिस लिमिट शुड नॉट बी क्रॉस्ड. हे लिमिट तुम्ही कधीच क्रॉस करू नये. इट इज द लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ गुड्स विच शुड बी केप्ट इन द बिझनेस. जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम तुम्ही एवढ्याच वस्तू बिझनेसमध्ये साठवू शकता किंवा साठवाव्या, ह्याच्यापेक्षा जादा स्टॉक करू नये. इट इज मॅक्सिमम स्टॉक लेवल अँड दिस लेवल इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला इज गिवन हिअर. फॉर्म्युला इज रिऑर्डर लेवल. आता रिऑर्डर लेवल आपण मगाशी पहिल्या फॉर्म्युलामध्येच आपण कॅल्क्युलेट केलेले आहे रिऑर्डर लेवलचा आन्सर. ते रिऑर्डर लेवल घ्या. फॉर्म्युला इज रिऑर्डर लेवल मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, मिनिमम कन्झम्पशन. मिनिमम आपल्याला किती वस्तू लागतात, कन्झम्पशन म्हणजे मिनिमम वस्तूचा वापर किती आहे, इंटू मिनिमम डिलिव्हरी टाईम. वस्तूची ऑर्डर दिल्यावर वस्तू मिळायला मिनिमम टाईम किती लागतो तो सगळ्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. ऑर्डरिंग क्वांटिटी इज ऑल्सो गिवन इन द एक्झाम्पल. आपण ऑर्डर करताना किती क्वांटिटीची ऑर्डर करतो, इट इज ऑर्डरिंग क्वांटिटी. सो दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. Okay, you should note down this formula in your notebook so that when in next lecture we will see the examples, you will be able to solve the examples easily. So formula, once again I repeat the formula. The formula for calculating maximum stock level is reorder level minus into bracket minimum consumption into minimum time bracket complete and plus ordering quantity. So while calculating maximum stock level we consider मिनिमम कन्झम्पशन अँड मिनिमम टाईम. लक्षात ठेवण्यासाठी ज्या वेळेला आपण मॅक्सिमम लेवल काढतो त्यावेळेला मॅक्सिममच्या विरुद्ध असतं मिनिमम, त्यावेळेला आपण मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम टाईमचा विचार करतो. दिस इज सेकंड मॅक्सिमम स्टॉक लेवल. थर्ड लेवल इज मिनिमम स्टॉक लेवल. ओके, मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम स्टॉक किती केला पाहिजे, किती असला पाहिजे.
ओके. अँड थर्ड लेवल इज मिनिमम स्टॉक, म्हणजे बिझनेसमध्ये मिनिमम कमीत कमी किती स्टॉक असला पाहिजे. ओके, इट इज कॉल्ड एज अ मिनिमम स्टॉक लेवल. सो इट इज द लेवल बिलो विच द स्टॉक ऑफ गुड्स शुड नॉट बी अलाउड टू फॉल. बिझनेसमध्ये मिनिमम तेवढ्या वस्तू असल्याच पाहिजेत. ओके, मिनिमम तेवढ्या वस्तू असणं गरजेचं आहे. इट इज मिनिमम स्टॉक लेवल अँड इट इज एक्सपेक्टेड दॅट द स्टॉक ऑफ गुड्स शुड नॉट बी लेस दॅन दिस पर्टिक्युलर लेवल. कमीत कमी तेवढ्या तरी तुमच्याकडे स्टॉक असलाच पाहिजे, त्याच्यापेक्षा स्टॉक कमी होता कामा नये. इट इज मिनिमम स्टॉक लेवल. आणि जर त्या मिनिमम लेवलच्या खाली जर स्टॉक गेला तर इट विल डायरेक्टली अफेक्ट ऑन युअर प्रोडक्शन, ऑन युअर रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. जर तुमचा स्टॉक त्या मिनिममपेक्षा खाली गेला तर तुमच्या बिझनेसच्या ज्या काही रेग्युलर प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्शन तुमचं कदाचित स्टॉपसुद्धा होऊ शकतं. सो इट इज द मिनिमम क्वांटिटी ऑफ गुड्स विच शुड बी केप्ट इन द गोडाऊन ॲट एव्हरी टाईम. मिनिमम तुम्ही कोणत्याही दिवशी गोडाऊनमध्ये गेला तर मिनिमम तेवढा तरी स्टॉक हा असलाच पाहिजे प्रत्येक दिवशी. ओके, कोणत्याही दिवशी तुम्ही गोडाऊनमध्ये व्हिजिट केली तरी मिनिमम तेवढा स्टॉक असला पाहिजे. इट इज मिनिमम स्टॉक लेवल अँड दिस लेवल इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला इज गिवन मिनिमम स्टॉक लेवल इज इक्वल टू रिऑर्डर लेवल. ओके, जे आपण पहिल्या फॉर्म्युलाप्रमाणे कॅल्क्युलेट केलेला आन्सर आहे. रिऑर्डर लेवल मायनस इंटू ब्रॅकेट ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ओके, फॉर्म्युलामध्ये आपल्याला ॲव्हरेज कन्झम्पशन पाहिजे. ते ॲव्हरेज कन्झम्पशनलाच नॉर्मल कन्झम्पशन असं म्हणतात. ॲव्हरेज म्हणजेच नॉर्मल. ओके, आपल्याला नॉर्मली ऑन ॲन ॲव्हरेज किती वस्तू लागतात. व्हॉट इज अवर नॉर्मल कन्झम्पशन, ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ॲव्हरेज म्हणजेच नॉर्मल. नॉर्मली वस्तूची ऑर्डर दिल्यावर वस्तू मिळण्यासाठी किती टाईम लागतो. इट इज नॉर्मल डिलिव्हरी टाईम. अँड बाय युझिंग दिस फॉर्म्युला the minimum stock level is calculated. This is third formula. This formula you should also note down your notebook. This is third. Now the fourth formula, average stock level. Okay, what is average stock level? Average म्हणजे सरासरी. Okay, average stock level is the level or is the average of maximum stock level and minimum stock level. याच्यापूर्वी आपण मॅक्सिमम लेवल कॅल्क्युलेट केली, मिनिमम लेवलचा आन्सर कॅल्क्युलेट केलं. मॅक्सिममचा आन्सर सपोज फॉर एक्झाम्पल मॅक्सिमम स्टॉक लेवलचा आन्सर आलं 1000 युनिट्स आणि मिनिममचा आन्सर आलं फॉर एक्झाम्पल 400 फॉर एक्झाम्पल. तर ह्या दोन्हीचं जे आन्सर्स आलेले आहेत, मॅक्सिममचा आन्सर 1000 आहे, मिनिममचा आन्सर 400 आहे. ह्याचं ॲव्हरेज काढायचं. दोन्हींचं ॲव्हरेज कसं काढणार, दोन्हींची बेरीज. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, ॲव्हरेज स्टॉक लेवलचा ॲव्हरेज स्टॉक लेवल इज इक्वल टू मॅक्सिमम स्टॉक लेवल प्लस मिनिमम स्टॉक लेवल आणि डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज काढण्यासाठी दोन्हींची बेरीज भागिले 2. मॅक्सिममचं उत्तर आपलं समजा 1000 आलेलं, मिनिममचं उत्तर समजा 400 युनिट्स आलेलं. दोन्हींची बेरीज भागिले 2. 1000 अधिक 400 म्हणजे 1400. 1400 डिवायडेड बाय 2. आन्सर इज 700 युनिट्स. So average stock level is calculated by formula maximum level plus minimum level divided by 2. This is average stock level. And last is danger level. Okay, this is the last level, danger level. And in the name itself the meaning is given danger. The situation is very critical. The situation is very danger. So whenever there is a danger situation, whenever there is a critical situation, we should do emergency steps. We should take emergency steps. ज्या वेळेला डेंजर सिच्युएशन असते, ओके, जसं की एखादा ॲक्सिडेंट झालेला असेल, इट इज अ डेंजर सिच्युएशन, त्यावेळेला वी हॅव टू टेक इमर्जन्सी स्टेप्स. काही आपल्याला इमर्जन्सी स्टेप्स आपल्याला घ्याव्या लागतात. इमर्जन्सी त्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज करावं लागतं. इमर्जन्सी वस्तू काही मेडिसिन्स परचेस कराव्या लागतात. त्या मेडिसिन्स कितीही कॉस्टली असतील, कितीही लांबून खरेदी कराव्या लागल्या, कितीही पैसे जादा लागणार असतील तरीसुद्धा ते करावं लागतं बिकॉज सिच्युएशन इज व्हेरी क्रिटिकल. ओके, इन द सेम केस, okay, in the same case whenever the stock of goods comes to this particular level, ज्या वेळेला आपला स्टॉक त्या लेवलपर्यंत येईल, डेंजर लेवलपर्यंत येईल, त्या वेळेला द बिझनेसमन शुड टेक ऑल इमर्जन्सी स्टेप्स टू परचेस द गुड्स फ्रॉम एनी प्लेस अँड ॲट एनी प्राईस. आपल्याला आपल्या वस्तूंचा स्टॉक जर त्या लेवलपर्यंत आला तर त्या बिझनेसमननं कितीही त्या वस्तू महाग असू, कितीही वस्तूचा रेट जास्त असू, कितीही त्या वस्तू लांबून खरेदी करायला लागू, त्या खरेदीच केल्या पाहिजेत. द बिझनेसमन शुड टेक ऑल नेसेसरी इमर्जन्सी स्टेप्स टू परचेस द गुड्स. कितीही वस्तू कॉस्टली असली, कितीही ती वस्तू लांबून खरेदी करायला लागू, तरीसुद्धा त्या वस्तू खरेदी केल्याच पाहिजेत इन ऑर्डर टू
रन द प्रोडक्शन स्मूथली. आपलं प्रोडक्शन जर स्मूथली चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला वस्तू कितीही हाय प्राईसला असो, कितीही त्या लांबून खरेदी करायला लागू, त्या वस्तू खरेदी कराव्याच लागतात. अँड द गुड्स should be purchased by the fastest mode of transport in order to continue the production. आपल्याला प्रोडक्शन चालू ठेवण्यासाठी आपली सिच्युएशन डेंजर आहे, म्हणजे आपला स्टॉक एवढा कमी झाला आहे की आपल्या बिझनेसमध्ये प्रोडक्शन कदाचित स्टॉपसुद्धा होऊ शकतं. म्हणून प्रोडक्शन कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी द बिझनेसमन should take all emergency steps to purchase the goods. And this level is generally below the this level is below the minimum stock level. ही जी लेवल असते ती मिनिममपेक्षा कमी असते. ओके, मिनिमम लेवल म्हणजे काय? मिनिमम देअर शुड बी स्टॉक ऑफ गुड्स. मिनिमम आपल्याकडे किती स्टॉक असला पाहिजे वस्तूचा, इट इज मिनिमम लेवल. आणि त्याच्यापेक्षा जर तुमचा स्टॉक कमी असेल, मिनिममपेक्षा खाली जर तुमचा स्टॉक गेला, नॉर्मली मिनिमम स्टॉकच्या खाली स्टॉक जाऊ नये. मिनिमम लेवल जेवढी आहे त्याच्यापेक्षा खाली स्टॉक कधी कमी स्टॉक होता कामा नये, पण त्याच्यापेक्षा कमी स्टॉक जर झाला आणि डेंजर सिच्युएशनपर्यंत आला तर त्यावेळेला द सिच्युएशन इज व्हेरी क्रिटिकल अँड द बिझनेसमन हॅज टू टेक द इमर्जन्सी स्टेप्स फॉर परचेस ऑफ गुड्स. दिस इज डेंजर लेवल अँड दिस लेवल इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला इज मॅक्सिमम कन्झम्पशन. आपण वस्तू आपल्याला जास्तीत जास्त किती लागतात आणि इनटू इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम. इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम म्हणजे काय? ज्या वेळेला इमर्जन्सी सिच्युएशन असते, क्रिटिकल सिच्युएशन असते, तेव्हा वस्तूची ऑर्डर दिल्यावर वस्तू मिळण्यासाठी किती टाईम लागतो, इट इज इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम. ओके, इमर्जन्सीमध्ये किती दिवसात तुम्हाला वस्तू मिळू शकतात. इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम इज ऑल्सो गिवन इन द एक्झाम्पल. सो फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग डेंजर लेवल इज maximum consumption of goods into emergency delivery time. So these are the 5 levels which we have studied. In today's lecture we have studied what is stock level. Stock level is a technique to ensure that the required goods are made available in the business as and when they are required. Business मध्ये ज्या वेळेला जेवढ्या वस्तू हव्या असतील त्या वस्तू अवेलेबल कशा होतील हे खात्री करून देणारी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला स्टॉक लेवल असं म्हटलं जातं. अँड देर आर डिफरंट टाईप्स ऑफ स्टॉक लेवल. फर्स्ट इज रिऑर्डरिंग लेवल, सेकंड इज मॅक्सिमम स्टॉक लेवल. मॅक्सिमम स्टॉक किती केला पाहिजे? फर्स्ट इज रिऑर्डरिंग. कोणत्या लेवलला स्टॉक आल्यानंतर आपण रिऑर्डर, पुन्हा नवीन ऑर्डर दिली पाहिजे नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी, इट इज रिऑर्डर लेवल. सेकंड इज मॅक्सिमम स्टॉक लेवल. आपण मॅक्सिमम स्टॉक किती केला पाहिजे, इट इज मॅक्सिमम. सेकंड इज मिनिमम स्टॉक लेवल. थर्ड मिनिमम स्टॉक लेवल. मिनिमम कमीत कमी आपला स्टॉक किती असला पाहिजे बिझनेसमध्ये, इट इज मिनिमम स्टॉक लेवल. फोर्थ इज ॲव्हरेज स्टॉक लेवल. अँड लास्ट इज डेंजर लेवल. दीज आर द डिफरंट स्टॉक लेवल्स विच आर fixed or which are calculated by the businessman. So in next lecture we will take some examples on the calculation of stock levels, how the reordering level is calculated, how the maximum level, minimum level, average stock level and danger level are calculated. The examples on such levels we will study or we will see in the next lecture. You should note down the formulas of calculating all the levels so that in tomorrow's lecture you will be able to calculate these levels very easily. So thank you very much.